नमस्कार, आपल्यासोबत आहेत भास्कर जाधव सर. महत्वाचा मुद्दा की विरोधी पक्ष नेता नाही आहे अधिवेशनाला, केवळ काही दिवस उरले आहेत. काय वाटतं हे बाकीचे दिवस कसे चालतील? असं आहे की महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून दोन्ही सभागृहाचा विरोधी पक्ष नेतेपद बसलेला कालखंड हा हा आहे. अर्थात विरोधी पक्ष हा आणि सत्ताधारी पक्ष ही लोकशाहीची दोन्ही अंग आहेत आणि सत्ताधारी पक्षाच्यावर अंकुश ठेवण्याकरता म्हणून विरोधी पक्ष देखील बळकट असला पाहिजे. परंतु हे सगळं कोणाला सांगायचं? तर ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य आहे, त्यांना हे सगळं मान्य आहे की विरोधी पक्ष असला पाहिजे. परंतु सत्ताधारी पक्ष हा इतका आता मुजोर झालाय आणि जनतेनं त्यांना एवढं त्या ठिकाणी मॅन्डेट दिलेलं आहे, एवढं त्यांना मेजॉरिटीनं त्यांचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळं आम्ही विरोधी पक्ष नेता निवडला नाही तर महाराष्ट्रातली जनता काय आमचं करणार आहे? आम्ही जनतेचे प्रश्न नाहीच ऐकून घेतले तर आमचं काय बिघडणार आहे? अशा एका घमेंडीमध्ये सरकार असल्यामुळं विरोधी पक्ष नेतेपदाची निवड होत नाही. अगदी सर, आता निवडणुका संपल्या, निकाल सुद्धा पुढे गेलाय. या निवडणुकामध्ये एक पाहिलं की सत्ताधाऱ्यांमध्ये जे आहे महायुतीमध्ये एकमेकांमध्ये भांडणं होती, अक्षरशः टोकाला भांडणं गेलेली. काय वाटतं की महापालिकेवरती, मुंबई महापालिकेवरती आतापर्यंत शिवसेनेची सत्ता होती, पण शिंदे गटांना वाटतं की आमची सत्ता असायला पाहिजे आणि भाजपला वाटतं आमची सत्ता असायला पाहिजे. असं आहे की हे सगळे जे पक्ष एकत्र आलेले आहेत ते काही तत्वाकरता आलेले नाहीत, लोकहिताकरता आलेले नाहीत, तर सत्तेकरता म्हणून ही सगळी साठमारी आहे. आणि म्हणून सत्तेची साठमारी करत असताना सुद्धा राज्याच्या बजेटमधून पैसे काढून त्याच्यातून ह्यांना सत्ता घ्यायची आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तिन्ही पक्षांचा एकमेकावर विश्वास नाही आणि तिन्ही पक्ष एकमेकाकडे संशयाने बघतायत. अशा वेळेला जर एखादा स्ट्रॉंग विरोधी पक्ष नेता समोर आला तर आपली पंचायत करून टाकेल हे यांना माहीत असल्यामुळं हे अशा पद्धतीने वागतात. थँक्यू. धन्यवाद. आपण बघतोय की या ठिकाणी आपल्यासोबत भास्कर जाधव साहेब होते आणि त्यांनी महत्वाचा मुद्दा सांगितला की विरोधी पक्ष नेता हे असायलाच पाहिजे. हे असं असतानाही या ठिकाणी विरोधी पक्ष नेता का दिला जात नाही त्याचं उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलंय. खरं तर अधिवेशन आणखीन 6 दिवस आहे. या अधिवेशनामध्ये नक्की काय होतं ते पाहणं देखील आपल्याला महत्वाचं आहे आणि महासागरच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घडामोड आपल्यासमोर ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कॅमेरामॅन देवाशिष सह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, नागपूर विधान भवन.